हाय एव्हरीवन, सिम्पली दीपालीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज मला या किचन ट्रॉल्या क्लीन करून घ्यायच्या आहेत. तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्या रोजच्या स्वयंपाकामुळे आपल्या किचन ट्रॉल्यांवर तेल आणि धुळीचे थर हे साचलेले असतात, ज्यामुळे त्या चिवट दिसू लागतात. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही महागड्या स्प्रेशिवाय घरातल्या अगदी 2-3 साध्या वस्तू वापरून या ट्रॉल्या पूर्णपणे स्वच्छ करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी ट्रॉल्या क्लीन करण्यासाठी एक सोपं लिक्विड तयार करून घेतलं. यासाठी मी एका भांड्यात कोमट पाणी घेतलं आणि त्यामध्ये थोडा निरमा पावडर घातलेला आहे. या लिक्विडने तेलकटपणा पार निघूनच जातो. त्याऐवजी तुम्ही कोमट पाण्यामध्ये डिशवॉश लिक्विड आणि बेकिंग सोडा वापरला तरी पण तेलकटपणा हा निघून जातो. सगळ्यात आधी तर मी ट्रॉल्यांमधली पूर्ण भांडी बाहेर काढून घेतले, म्हणजे किचन ओट्याच्या एका साईडपासून सुरुवात केली. कारण पूर्ण ट्रॉल्यांमधली भांडी एका वेळेस जरी बाहेर काढले तर खूप जास्त पसारा दिसतो. त्यामुळे मी काय करते, ओट्याच्या एका बाजूने सुरुवात करते. एक सेक्शन कंप्लीट झाला की त्यानंतर दुसरा सेक्शन घेते. सगळ्यात आधी खालच्या ट्रॉल्यांमधली भांडी काढून घेतली आणि त्याखालची जागा झाडूने छान झाडून घेतली. नंतर छान ट्रॉल्या पुसून घेतल्या आणि नंतर कोरड्या फडक्याने ते पुसून घेतलं आणि भांडे जिथल्या तिथं व्यवस्थित लावून ठेवली. ट्रॉल्या जरी ओल्या असल्या तर त्यावर गंज चढण्याची शक्यता असते, त्यामुळे कोरड्या फडक्याने छान त्या पुसून घ्यायच्या. त्यानंतरच त्यामध्ये भांडी ठेवून घ्यायची. जर ट्रॉल्या खूप जास्त चिवट झाल्या असतील तर तयार केलेले लिक्विड 5 मिनटं लावून ठेवायचं. नंतर छान कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचे. त्यामुळे पूर्ण चिकटपणा हा निघून जातो. माझ्या ट्रॉल्या तर खूप जास्त चिकट झालेल्या नव्हत्या. त्यावर बारीक अशी धूळ जमा झालेली होती. कारण मी 2-3 महिन्यातून एकदा ट्रॉल्या ह्या छान पुसून काढत असते. त्यामुळे मला ट्रॉल्या क्लीन करायला जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर या किचनच्या कॉर्नरमध्ये सिलेंडर ठेवलेला असतो आणि तिथे 1-2 भांडी पण ठेवलेली असतात. तिथून पण मी व्यवस्थित झाडून घेतलं आणि भांडी जिथल्या तिथे लावून ठेवली. त्यानंतर या ट्रॉल्यांमध्ये माझी रोजची वापरात येणारी भांडी ठेवलेली असतात. स्वयंपाकासाठी जी काही लागणारी भांडी असतात ते खालच्या ट्रॉलीमध्ये असते. त्यानंतर वरच्या ट्रॉल्यांमध्ये प्लेटा वगैरे ठेवलेल्या असतात. तर त्या मी इथे छान व्यवस्थित क्लीन करून घेतल्या आणि सर्व भांडे व्यवस्थित छान त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवून दिले. त्यानंतर या ट्रॉल्यांमध्ये माझी सर्वच चम्मच वगैरे ठेवलेले असतात. छोटी मोठी सर्वच प्रकारचे चम्मच या ट्रॉलीमध्ये ठेवलेले असतात. या ट्रॉलीमध्ये इथे त्या प्रकारचं डिवायडेशन केलेलं आहे. छोट्या चम्मचसाठी वेगळा सेक्शन आणि मोठ्यांसाठी वेगळा सेक्शन केलेला आहे. तो पण मी छान व्यवस्थित क्लीन करून घेतले आहे. कारण स्वयंपाक करत असताना आपण घाई गडबडीमध्ये काही चम्मच वगैरे घेत असतो तर ते इकडे तिकडे झालेले असतात. आपण अशा प्रकारची जेव्हा क्लिनिंग करतो तेव्हा आपण छान व्यवस्थित ते ऑर्गनाइज करून ठेवतो. त्यानंतर ही जी ट्रॉली आहे यामध्ये
माझी प्लेटा वगैरे नवीन ज्या प्लेटा असतात त्या ठेवलेल्या असतात, त्या कधीतरी कामात येत असतात. तो पण छान मी व्यवस्थित क्लीन करून घेतला. सर्व प्लेटा ह्या बाहेर काढून घेतल्या आणि छान ट्रॉली पुसून घेतली. नंतर वाळल्यानंतर त्यामध्ये छान प्लेटा ह्या जशाच्या तशा ठेवल्या. त्यानंतर या वरच्या सेक्शनमध्ये माझ्या काही कप्स वगैरे ठेवलेले असतात. वाटी वगैरे इथेच ठेवलेली असते, म्हणजे आपल्याला घ्यायला पण सोपं पडते. आणि इथे टिफिन बॉक्स वगैरे इथेच ठेवलेले असतात. अशा पद्धतीने माझ्या किचन ट्रॉल्यांची पूर्ण क्लिनिंग पण झालेली आहे. त्यानंतर बेसिनच्या खालचा पण जो एरिया होता तो पण मी छान व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर बघा किती छान दिसतंय क्लीन झाल्यानंतर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.